कोण कोण या प्रभागामध्ये भाजपकडून किसन शिंदे आणि भाटले वहिनी, अनुषे वहिनी आणि दीपाली कांबळे भाजपकडून. मग काय वाटतंय यांच्यातला कोणता उमेदवार तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी मदतशीर असेल किंवा पुढाकार घेईल? आता याच्या आधी तरी आत्ता निवडणूक आल्यात त्यामुळे आता सगळीच यायला आल्यात. आपल्याला काय अडचण नाही, सगळे येऊ द्यात, सगळे निवडून पण ज्यांचं त्यांचं नशिबाप्रमाणे कोण येतीलच. पण आमच्या ह्या भागात किसन शिंदेने बोरचं काम केलेलं आहे याच्या आधी आणि दादा भाटलेच्यांनी आता अलीकडे सध्या लाईटचं वगैरे पण काम केलेलं आहे. थोडं रस्त्याचं गटारीचं थोडं अडचण आहे पण ते पण नंतर होईल आणि एखादं बोर पण लागणार आहे आम्हाला. इथं पाण्याची थोडी समस्या येते उन्हाळ्यामध्ये, लोकसंख्या जास्त आहे आणि उन्हाळ्यात पाण्याचा त्रास होतो त्यामुळे अनेकाद बोर मारावं किंवा हा या बोरलाच थोडं काहीतरी पाईप वगैरे जादा टाकून थोडं पाणी वाढवलं तरी चालतं आहे. मग त्यांनी याआधी तुम्हाला कुठल्या प्रकारची वैयक्तिक मदत किंवा कोरोनाच्या काळात कोणती मदत केली आहे का? कोरोनाच्या काळामध्ये बी थोडी मदत झालेली आहे त्यांची, नाही असं नाही, सगळ्यांची झालेली आहे. 2 वर्षापूर्वी आमच्या मिस्टरांचं गुडघ्याचं ऑपरेशन झाले, मग त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रकाशांना त्यावेळेला आमदार होते, हे राहुल आवडे आत्ता आमदार झाले सध्या. त्यांच्या आधी प्रकाशांनांच्या सानिध्यामधून आम्हाला त्यांनी लेटर वगैरे दिले तर आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून 50,000ची मदत झालेली आहे. 1.5 लाख खर्च आला होता, आम्ही 1 लाख रुपये घातलो, 50,000 त्यांच्यामुळे आम्हाला तेवढी वैयक्तिक ही माझी माहिती आहे, तुम्हाला देते मी. ठीक आहे. आणखी काय अपेक्षा आहेत का तुमच्या? अपेक्षा आहेत की भरपूर आहेत अपेक्षा, सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. वेग यायला पाहिजे रस्त्याला, एवढ्या अपेक्षा आहे आमच्याने. बोर आणि गटारी आणि रस्तं एवढंच येणार पाहिजे आम्हाला, दुसरं काय नको. आम्ही बाटल्याच आहे, आम्ही काय बोलत नाही. आणि काय वाटतंय आणखी कुठल्या समस्या दूर करणं गरजेचं आहे तुमच्या? आता पेन्शनरांची थोडी पेन्शनची कामं राहिली आहेत, थोडी पेन्शनची कामं झालेली आहेत, ह्याच्या आधी केलेली आहेत. थोडी पेन्शनरांची पेन्शनची कामं बी होऊ द्यात आणि लाडक्या बहिणीचं काय पैसे सगळ्यांना आपल्याला मिळत चालले. वयाच्या हिशोबानं कुणाचं वय झाले त्यांना मिळत नाही, कुणाच्या काय अडचण असतील त्यांना मिळत नाही. नाही सध्या चाललं आहे, हे सगळं व्यवस्थित आहे. भावी नगरसेवकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, निवडून येऊ देते. आम्हाला त्यांची मदत आहे, आम्हाला त्यांची मदत लागणारच आयुष्यभर. त्यामुळे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपले महायुतीची सत्ता आली तरी चालेल, आपल्याला चालेलच. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरी वर्क, न्यू ट्रेंडिंग आरी वर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.